हॅलो 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 छान हॅलो श्री ज्ञानदेव तुकाराम गणेश्वर महाराज पोरबैरंगबली की छत्रपती शिवाजी महाराज दरबारी संभाजी राजे की जय जय राम कृष्ण है
मुंगी उडाली आकाशी तिने गेले सूर्याची तिने गेले सूर्याची तिने मुंगी उडाली आकाशी Bye.
हॅलो हा थोडा इको द्या फक्त थांबा जरा.
पुत्र
मुंगी उडाली मुंगी उडाली आकाशी तिने गेलेले सूर्याशी थोर डावलाव झाला वांचे पुत्र प्रसवला विंचू पाताळाशी जाय क्या बात है विंचू पाताळाशी जाय शेष माता वंदी पाय थोर डावलाव झाला वांजे पुत्र प्रसवला माशी व्याने क्या बात माशिव्याने घाण झाली देखोनी मुक्ताई हासली थोर नवलाव झाला वांजे पुत्र प्रसवला विठ्ठल
मुंगीच्या बी पायाचा आवाज येईल इतकी शांत समाधान वाटते. मुंगी उडाली आकाशी गेले सूर्याशी थोर नवलाव झाला माझे पुत्र प्रसवला पांडुरंगा करू अजून सुरुवात कीर्तन नाही झाली झोप आली. पांडुरंगा करू प्रथम मधुसैचर संतांची त्यांचे कृपदारी सर्व बाबाई समजा ओम नमोजी अध्याय वीर प्रतिपाध्याय जे जे सुसुरितात बरोबर तेव्हा तुमची गणेश सुखरार्थ प्रकाश म्हणे संतांची माताच्या नावाई साष्टांग हे काही दंडवत जयांचे किनार होई सकविंदी ज्यांची जीवन दुसरीचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह धर्मचे राज्य ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालो जगाचे असो उपस्थित बंधू आणि भक्तांच्या पुण्याने पवित्र स्थिती चालली अखंड हरणा माळा 16 वर्ष 16 बरोबर ना आणि 16व्या वर्षातील आजची 5वी कीर्तन रूपी सेवा आदरणीय हरिभक्तीपर आहे राम महाराज शेळके विश्व वारकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आम्ही सातारा जिल्हा विश्व वारकरी संघटनेचा अध्यक्ष आहे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे पण हे काय असलं काही टाकीत नाही पत्रिकेमध्ये कशाला टाकायचं माझ्याकडे पास आहे सर्टिफिकेट आहे आदरणीय शेळके महाराज उत्तम असं तुम्हाला ऐकायला मिळायचं होतं चांगल्या वक्तेचं ऐकायला मिळायचं होतं परंतु काही कारणास्तव महाराजांना येता आलं नाही. उदाहरणार्थ सूर्याला ग्रहण लागल्यानंतर आपण काय करतो मेणबत्तीचा वापर करतो का नाही तशी आज एक तुमच्या समोर एक मेणबत्ती आहे जरा आजचे दिवस चालवून घ्या. दुसरं एक असं आहे संकटकाळी बाहेर जाण्याचा मार्ग म्हणजे येरवडकर महाराज कळलं ना संकटकाळी बाहेर जाण्याचा मार्ग म्हणजे येरवडकर महाराज ते मी सांगतो. रात्री माझं कीर्तन इथं झालं घरी जाऊन जेवण करसो 1:30 वाजता आणि पुन्हा 3 वाजता निघालो इथून ते निरेला गेलो तिथं फुलाचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम केला मोबाईल स्विच ऑफ केला होता मला माहिती या बाबाचा फोन येणार नाही अहो वही आता 72 वर्ष वही चालले दिवसाला योग कार्यक्रम बाद झाला कशाला लय करायचं फोन स्विच ऑफ केला होता तारीख मी घेतल्या का तारखेला दांडी कधी नाही पण तो पुन्हा फोन सारखाच वाजायला येईल पुन्हा मुलग्याकडे दिला मुलग्याचं काय चर्चा झाली महाराज यायलाच पाहिजे तर तुम्ही म्हणा हे आज बावलं का रात्री उतरले पण आज कसं उभं राहिले असा गैरसमज घ्यायचा मावशी तिला आजचाही महाराज करतो आजचा बी दिवस आणि ते बी अतिशय आग्रह केला कुणी शहाजी महाराजांनी आमच्या तात्याला म्हटलं तुमच्या शब्द खात्री येतो तिथे दुसऱ्या जागेवर कीर्तन करायचं आपण जी लोक जे येते ते नाव वाचून येते आज महाराज कोण आहे शेळके महाराज आहे आज जायच ते म्हणला आज हे शेळके महाराज हे बावलं कुठलं उभं केलं प्रश्न होतोच येतोच तर मी सांगितलं की संकटकाळी बाहेर जाण्याचा मार्ग म्हणजे येणार आश्चर्यवर घ्या चालत तुम्हा सर्वांच्या सहकार्याने माझ्या बरोबर एक काळूकर महाराजांचे आशीर्वाद आश्चर्य आबागाव चित्रकारी नव्हे हा ऐकलेला खेळ म्हणून मी रात्री याच्यावर बोललोय कुठल्याही कार्याला आरंभ कार्यावर करतो मान्यता शक्यता नको तर त्याला पहिलं नंबर आबाग आजचा कुट प्रकरण आबाग आहे रात्री उपदेशवर प्रकरण होतं रात्री पहिल्या सुरुवातीला जे आबाग घेतला होता कोणता भक्तायशी झाला तो झाला होता त्याच्यामुळे कॅन्सल झाला
लागला तुला जागेवर आभम बदलायचा काही चिंतन बी असतं जाऊ दे आपलं काय होईल असं होईल पण त्याची कृपा महाराजांचा आशीर्वाद साथीला माणसाची की आपल्या मनात सुचतो ते रातचा उपदेश पण होता आणि आजचं कुठ प्रकरण आहे याला म्हणतात नाताच्या घरची उलटी खूप लक्षात आलं का आणि कुठ प्रकरण एवढं सोपं सहज सहज सोडवता येत नाही तिच्या पाठीमागा लय वेगळा वेगळा विषय असतो मी रात्री बोलून होतो नाताच्या घरची उलटी खुरी पाय पाण्याला मोठी पाण्याला माझं पाण्याला मोठी लागली पाण्याला लागली मोठी पाण्याला ताण लागते कशी गंमत आहे बाय पाण्याला ताण गंमत आहे मासा कुठं राहतो पाणी मग माशाला ताण लागते का ते काटावाला मीराबाई भजन करून बसलेली काटावाला आणि तिला विचारलं आई साहेब मला ताण लागले पाणी कुठलं आई साहेबांनी सांगितलं अरे तू पाण्यात आहेस तू पाणी विचारतोस तुला ताण लागले पाणी हो म्हणला मला ताण लागले काय करू एक कर काय कर उलटी उडी मार मासे उलटी उडी मारतो ना बघा पाहिजे तर डोहामध्ये मासा उलटी उडी का मारतो असं वर जातो पुढा खाली उलटी उडी मार तर तुला पाणी पिता येईल ही नाताच्या घरची उलटी उडी आणि उलटी उडी मारल्यामुळे काय होतं झडप ही झडप आहे ना खायची माशाची कल्ला कल्ला म्हणते हा कल्ला बाबा तुम्हाला माहिती आहे चांगला आम्ही झडप म्हणतो झडप उलट झालं की झडप उभारतील पडा पाणी आत लक्ष झालं हे याला म्हणजे कुठ प्रकार काही लोक कळत नाही मालक उठलं हे असं असतं त्याला कोण बोलत म्हणून आजचा शेवट कथा घेतला अभंग मुक्ताईचा आहे आणि तो कुठ प्रकरण आहे आता मुक्ताई कोण कुणाची मुक्ताई हे मावशाला मंडळी तुम्ही कीर्तन येणाऱ्या मावशाला सांगायची जरूर मुक्ताई कोण निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई लक्षात आलं ही चारही भावंडापैकी ही चिमुरडी मुक्ताई लय आगाव जिना 1400 वर्षाचा तपस्वी कोण चांगदेव त्याला काय म्हणजे चांग्या कोराच्या कोरा राहिला जोपर्यंत तत्वज्ञान कळत नाही अध्यात्म कळत नाही सद्गुरू भेटत नाही तोपर्यंत सगळे कोरेच्या कोरे राहतात कोर लक्षात का आपण कोर पण ते कोर बरं काशीद महाराज कोर बरं त्याच्यावर लिहिता तरी येत पण गिरगाटलेलं असल्यावर लिहिता येत आहे ना कोर बरं पण अर्धवट गिरगटलेलं त्याचा काय उपयोग होत चांग्या कोराच्या कोरा राहिला रे 9 वर्षाची चिमुरडी 1400 वर्षाचा तपस्वी तिकडे का सारखं इकडे तिकडे हलताय कुणाला पाणी पाहिजे बाळाला पाहिजे तुमच्या संग झाले द्या त्याला पाणी पण तुम्ही हलणार जागेवर हलणार कार्यकर्ते असले तरी पण जागेवर हल्लं जरा बरं वाटत नाही हो मला असं वाटतं की कार्यक्रम बरोबर चालत नाही म्हणताना हे इकडे जाते ते तिकडे जाते असं होतं क्षमा असावी बरं का आता हलू नका त्या बाळाला पाणी द्यायला दुसरी कोण हे पोर द्या की त्या बाळाला पाणी चाल नसलं 1400 वर्षाचा तपस्वी चांगदेव कोराच्या कोर राहिला असं वेळ म्हणले मग आता काय केलं आणि ही किती वर्षाची 9 वर्षाची चिमुरडी कोण बनली गुरु बनली गुरु शिष्य किती वर्षाचा आणि गुरु किती वर्षाचा 9 वर्षाची चिमुरडी केवढी ताकद आदिशक्ती मुक्त आहे दाशी झाली लागे पाहिजे आताच्या आपल्या जर एखाद्या मुलीला जर सांगितलं तायडे एखादी कविता म्हण
किंवा एखादा अभंग म्हण एखादी गवळण म्हण ताईने म्हणेल मला महाराज त्यातलं काही येत नाही तुला सांगते रे तुला पाहते रे तुझ्यात जीव रंगला झिंगझिंग जिंगाट याड लागले असले तर काहीतरी विचार मला ह्यातलं काय करणार पण ही चिमुरडी 9 वर्षाची हाय लेवलच्या भाषेमध्ये बोलते लक्षात आलं का ती काय म्हणते हा अभंग ज्याला लिहिला त्याला तिचं वय किती होतं अवघड 9 वर्ष आता ऐका हो काशीद महाराज मला सांगा 9 वर्षीय मुलाला काय कळल का नाही काय मग ही 9 वर्ष कुठली असलं काही सांगू नये बोलू नये 9 वर्ष म्हणजे कुठली ज्या वेळेला गुरु भेटले सद्गुरु उपदेश मिळाला आणि नेमकं ज्ञान प्राप्त झालं तिथपासून 9 वर्ष तुम्ही मला 9 वर्षाची मुलगी एवढी हाय लेवलचे बसले बोलते अशी भानगड नाही बरं का आतली भानगड वेगळी असते वर्ण कीर्तन सांगणं वेगळं ना आत्म कीर्तन सांगणं वेगळं पण हे आतलं बोलायचं नसतं ही मास्टर साहेब हे गुरु किल्ले हे ओपन करायचे नाही हे जर ओपन केली तर सत्ताचं किंमत राहणार नाही 9 वर्षाची आता आमची ज्ञानोबा सुद्धा आता इथे हे चालले कॅशेट चालले आता आतलं बोलून पुन्हा लगेच व्हिडिओला टाकतील ही दुरी करायच्या मागे लागलं होतं का नाही आता बाळा याचे मागे लागले की कोण त्यो पाटील परषोत्तम पाटील त्या पाठी मागे लागला वाईची एवढं घावलं का नाही ती एवढंच टाकते आणि आता कीर्तन टाकते नाही बोलत माझ्याही पाठीमागे दिशेला बळ दिया ज्ञानोबा यांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिली कधी लिहिली 16 वर्ष हा गुरु भेटले तिथपासून 16 वर्ष टीका केली ज्ञानेश्वरी है की नाही हो ते सचिन बाबा कोण होता कसं ते मी सांगणार लेखक होता म्हणून ही हाय देवाच्या भाषेमध्ये बोलते असू द्या पोरं असाय पाहिजे लहान मुलाशिवाय परमार्थ नाही एखाद्या मावशीला म्हणजे हे मावशी कशाला पोरं आणलीस ती म्हणजे तुझी किरडी गेली तुझं घे कीर्तन बसते पोरं पाहिजे तो आमची सुद्धा नातवड आहे ते बी घरी गेलं की बाबा बाबा करते सुनीतच नाही आणि आजीचं नातवडही प्रेम असतं ह्या चिमुरडीचं इतकं समाधान वाटते मी कार्यक्रमाला गेल्यापासून आमच्या तात्याने 3-4 वेळा नाव काढले या चिमुरडीचं तात्याला वाटलं ही पोरगी जाऊ तिला बसली तात्याने पाहिलं की काय करते पोरगी जसं गुरु वाजवे तसं वाजवते ते आहे ना जन्माचं सार्थक झालं आल्या जन्माचं आणि येराळ करायचं कीर्तन वाजवायचं म्हटलं की एवढं सोपं काम नाही अभिमान सांग कुठं काय करील पता लागलाय जा येराळ खाट आणि ती येराळ ती आता उद्या म्हणणार येराळ ते बाबाचं कीर्तन वाजवे म्हणणार का नाही एवढी ही चिमुरडी हाय लेवलच्या भाषेमध्ये बोलते कोण मुक्त आहे ती काय म्हणते मुंगी उडाली आकाशी तिथे गेली रे एवढी लहान मुंगी आकाशात उडते आणि ती काय करते सूर्याला घेते आपल्याला आता दुपारी 12-1 वाजता असं वाटते कुठल्या एसी मध्ये जाऊन बसावं आणि त्या सूर्याला तप्त सूर्याला एवढी मुंगी गिळते मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्याशी कुणाला गुळलं गिळलं सूर्या आता मला मंडळी सांगा मुंगीनं सूर्य गिळावा का पटपट पटपट बोला औषध तुम्हाला अधिकार आहे मुंगीनं सूर्य गिळावा का मुंगी सूर्य गिळील का अहो बोलायला काय मुक्काय का काय नाही पण गिळला मुंगीनं सूर्य गिळला नवल झालं नवल मुंगीनं सूर्य गिळावा नवल झालं आता नवलच्या गोष्टी बरेच आहेत एकाला विचारलं काय बाबा कसं काय बरं चाललंय का काय सांगायचं महाराज भाग्याचा म्हणून वाचलो पण काय झालं काय काय तुम्हाला सांगायचं तुमचं कीर्तन ऐकायला मिळायचं होतं म्हणून वाचलो पण काय झालं अहो म्हणजे 50 गाड्यावर गेल्या पण पट्ट्याला काय झालं त्याला विचारलं तू कुठं होतास पुन्हा खाली होतो आता
आता 50 गेले 100 गेले तर ह्या काय होणार आहे का 90 म्हणजे 90 पुन्हा खाली गाड्यावर न गेलं काय होणार आहे पण 90 थोर लावला झाला आणि काय झालं वा हेही पाहिलं माहिती काय वांजे पुत्र प्रसवला वांजेला मुलगा झाला एखादी हिंमतवाली मावशी असेल तुम्ही माझ्या आई बहिणीसारखा आहात वाज बोलणं म्हणते तेवढं सांगता मावशीने बोलायचं बरोबर आहे विठाल चुकलं तरी हरकत नाही मावशीनं जोरात बोलायचं ज्या माऊलीला मूल बाळ झालेलं नाही तिला काय म्हणायचं वाज पहिलं मुक्ताय म्हणजे वाजेला मुलगा झाला आणि तो कसा झाला हे तुमच्याकडनंच समजून घेणार आहे विचारून घेणार आहे तुम्हाला कळलं पाहिजे तुम्हालाच बारशाला बोलवणार बाळाचं नाव ठेवायला थोर नवलाव झाला वांजे पुत्र प्रसवला वांजेला मुलगा झाला आणि काय पाहिलं मुक्ताय विंचू पाताळाशी आहे बाबा तुम्ही विंचू पाहिलंय का पाहिलंय ना विंचू कुठं असतो विंचू कुठं असतो दगडा त्यानं म्हणजे पाहिलं बरोबर त्याला असे नांगी मारले बुदगुरे होते काय काय होत काय येते बरोबर ओरिजिनल विंचू जमिनीमध्ये 1 किंवा 1.5 इंच जाऊ शकतो याच्यापेक्षा जास्त जाऊ शकत नाही आणि इथं मुक्ताय मध्ये विंचू पाताळात गेला बर तो गेला ते गेला तो पाताळ गेला त्याच्या पायावर ज्याच्या मस्तकावर पृथ्वी धारण आहे तो शेष त्या विश्वाच्या पायावर मस्तक ठेवतोय आता कुणी कुणाच्या या पायावर कसं मस्तक ठेवलं फिरमिले मिळे असू दे असू दे असू दे असू दे त्यांची टोपी तरी येईल हो असू दे असू बाबा मागणं आलाय पण मोहरा आहे का नाही कीर्तनला पुढे यावं तमाशाला पाठीमाग बसावं पण तमाशाला पुढे जाते आणि कीर्तनला लांब माग बसते कट्टेवर सुद्धा बसते बघा आणि कीर्तन ते तमाशामध्ये ती आली का नाही स्टेजवर टोपीवाला पाहुणा बरा दिसतो फेटा बघून येते आज सकाळ जाऊन बघ की ढेकळा दिसत नाही काळ्या बावराची आहे ना पावडर बिवडर लाली लावते म्हणताना पांढरी खट दिसते सकाळ जाऊन भेट की बघ कसं होती आणि शेवटच्या जन्मामध्ये सांगितलं माशी आली माशी माहितीये तुम्हाला माशी आपण नाका वस्तू देत नाही ती माशी बरोबर व्याली ती व्याली माशीला माशी व्हावी कधी पण तिला काय झालं गहार झाली माशी व्याली गहार झाली तिला माशीला गहार झाली आणि देवकुली मुक्ताई हसू आलं तिला काय काय पाहिलं एवढी मुगी आकाशात उडते ती सूर्याला गेलते हेही पाहिलं पुढ्यात बसून आज जेवणा पंक्तीला काय होतं जेवायला काय होतं पंक्तीला चपाती आणि भाजी होती ना कचकून हाणले वड्या पण होते माशी मिळाली एवढीशी मुंगी आकाशात गेली ती सूर्याला गेली हेही पाहिलं वांज्याला मुलगा झाला हेही पाहिलं विंचू पाताळ गेला त्याच्या पायावर शेषाला मस्तक ठेवलं हेही पाहिलं माशी मिळाली तिला घार झाली हेही पाहिलं आणि तिला हसू आलं खुनी मुक्ताई थोर लावा झाला वाजे पुत्र विठाला मंडळी संपूर्ण अभंगाचा शब्दार्थ सांगून मोकळा जेवढा वेळ मिळेल 11 वाजेपर्यंत तेवढा अभंग सोडण्याचा प्रयत्न करणार आमचा ठराव झालाय 11 वाजेच्या पुढे थांबणार नाही पुढच्या ह्यांचं वाईट वाटतं ह्या माणसांचं देह जावं जातो शब्दार्थ सांगून बाबाला बोलू नका शब्दार्थ सांगून मोकळा लागले अभंगाचं पहिलं चरण मुंगी उडा मुंगी उडाली मुंगी
मुंगी उडाले आकाशी तिने गेले. अभंगाचा पहिला शब्द काय? आता तुम्हाला विचारणार काय अभंगाचा पहिला शब्द काय? मुंगी. उडाली पुढचा नाही शब्द मुंगी. हा अभंग जरा व्याकरण पद्धतीने सोडवायचा असतो. व्याकरण पहिले तुम्ही आम्हाला होतं जुन्या मंडळीला काय ठेवणं वाचतं होतं नाही व्याकरण. तुम्ही सर राहिलं हायस्कूल मध्ये बाबा तुम्ही किती शिकलाय? 11वी झाले जास्त नका एवढं तेवढं पहिलं व्याकरण होतं. व्याकरण होतं का नाही? सलिकी पुल्लिकी स्वर वेळ रस्व दीर्घ. आता तसं नाही. आता कमळ बदक मगदर हुबुड. पहिलं टेबला हात ठेवायचा का हो दादा? जर कळ ना तर वरनं त्याला फ्रॅक्चर होते का? आता नुसतं दम दिला पोरा तर मास्तरला दम द्यायला जाते. बोललं की बाप आमचं काय वाटलं होते पोराला काय बोलायचं. त्याच्यामुळं डॉक्टर बोलले की डायव्हर्ट व्हायच्या ऐवजी उजवाडवाला काढून बसते. घोटाळा शिक्षण तसं हो. बाळा तू कितीला आहे? 9वी. तू 7वी. तू शाबास भेटू मला दिला पाहिजे. तू ना 11 आहे. हा नेमकं सापडलं 11 आहे. येऊ नको. व्याकरण आहे संधी बोल आहे. म अधिक उ अधिक ग अधिक ई. बरोबर ना? म मुंगीची संधी बोल. म अधिक उ अधिक ग अधिक ई. ही बरोबर स्त्रीलिंगी ती. बरोबर ना? व्याकरणात ती माहिती आहे तुला? ती स्त्रीलिंगी ती माहिती आहे? ती अजून तीच थोबाड बघितलंय नाही का? अजून बच्ची आहे तू. हा ठीक आहे लागली ती. बरोबर आहे. कुणाला? सूर्याला. मग ती मोठी का त्यो मोठा? अहो ती त्याला घेऊन ती मोठी. बरोबर आहे. मग आपल्या ह्या गावामध्ये गावाचं नाव काय? औंढी. औंढीमध्ये मोठ्याचं ऐकलं जातं का लहानाचं ऐकलं जातं? इथं मोठं कोण? इथं मोठं मी कशीचा मोठा? लहान कोण नाही का तेव्हा? मी काय विचारतोय? ती मोठी का त्यो मोठा? कोण मोठं? मग तुमच्या गावात मोठ्याचं ऐकलं जातं का लहानाचं ऐकलं जातं? मग इथं मोठं कोण? जरा जोरात बोला. कोण? मावशीमध्ये जबरदस्त असलाच बुवा बोलवा. कळलं का तुम्हाला? ती कळली ना? आज बसलं भाकरी घालायची आणि बाबा म्हणतील ह्याला तारीख पुन्हा मागे ह्याला बोलीला कशाला? ती त्या भाग सोडून द्या. ती त्याला घ्यायची. आपलं हरी पाटीलचं प्रमाण घेऊया. सर्व घटी राम देहारी ही एक सूर्यप्रकाशक 1000 सूर्याचं तेज ज्या आत्म्यामध्ये आहे तो आत्मा या प्रकृतीने गळत केलेला आहे. काय? सर्व घटी देहारी ही 1000 सूर्याचं तेज ज्या आत्म्यामध्ये आहे तो आत्मा या प्रकृतीनं
कळत का? तिने गेलेले सूर्याशी. आता तो कसा प्रकार झाला तो पहा. सूर्यापासून सूर्यकिरणामध्ये प्रवेश, सूर्यकिरणामधून पाण्यामध्ये प्रवेश, पाण्यामधून अन्नामध्ये प्रवेश, अन्नामधून वडिलाच्या वीर्यामध्ये प्रवेश आणि वडिलाच्या वीर्यातून आईच्या गर्भामध्ये प्रवेश. तिने गेलेले कसा प्रकार आहे तो पहा. सूर्याची किरण जर पाण्यावर पडली नाही तर पाण्यामध्ये बाष्पीभवन तयार होणार नाही. बाष्पीभवन तयार झालं नाही तर आकाशामध्ये ढग तयार होणार नाही. आकाशामध्ये ढग तयार झाले नाही तर पाऊस पडणार नाही. आणि पाऊस पडला नाही तर धान्य पिकणार नाही. धान्य पिकलं नाही तर आपलं अन्न मिळणार. आणि आपलं अन्न जर मिळालं तर आपलं वीर्य तयार होणार. कळते ना? कळते ना? कुठं कुठे गेलं ते समजतंय ना? म्हणून सर्व गटीला सूर्यप्रकाशक हजार सूर्याचं तेज ज्या आत्म्यामध्ये आहे तो आत्मा या प्रकृतीने गेलेला आहे. तिने गेलेले बरं. पुढचं एकच भाग सांगतो, पुढच्या चरणाकडे सांगतो. ही मुंगी म्हणजे आदिशक्ती माया आहे. तिने हे सगळं जग ग्रासलंय. का आता तिच्यामध्ये सुद्धा पुढे बोलणार आहे. म्हणून मुंगी उडाली आकाश. तिने गेलेले सूर्याशी. कुणी कुणाला कसं गेलं कळलं हो पुढं. थोडा नावला नवल झाला. नवल आता मगाशी नवलच्या गोष्टी चांगल्या. इकडे ससे आहेत का? ससे आहेत का? ससे. सशाला शिंग आली नाही आली. नवल ख पुष्प, आकाशाला फूल नवल, वंद्यापुत्र नवल. नवलच्या गोष्टी बऱ्याच आहेत. रेड्याला बोलायला लावलं. बोलणार नाही. रेडा करतो का तो बघा? रेडा रेडा करतो का? मग पुरुष म्हणते जरा बोला. रेडा करतो का? म्हशीचा पोरगा टोनगा आहे का? अंगी आयुष्य बळ लावणी हात फिरवायला माझा सांगितलं चिंता करावी. आणि काय बोलायला लागलं? ज्ञानदेव म्हणे बोलीचे रुग्ण ओंकार शब्द प्रणवाचा. ओम पासूनच बोल. रेडेला बोलायला लावलं. निर्जीव भिंत चालवली. जडभिंती क्रांती. मोक्ष मार्गीचा सांगा. ज्ञानोबा माझा. ही सगळी प्रमाण महाराज म्हणाले कीर्तन लई लांब. स्त्रीचा पुरुष केला. स्त्रीचा पुरुष केला. केला का नाही पुरुष? केला. हो, पण कसा केला? सांगायचे दृष्टांत वेगळे, सिद्धांत वेगळा. रेडा कोणता? ह्यो रेडा. लक्षात येते का? त्यो न हो, दृष्टांत वेगळे. स्त्रीचा पुरुष केला. कसा केला? तुमच्यात मन आहे. इकडे काही मनी आहे का? हे मावशी, तुमच्याकडे काही मनी आहे का? याकडे जीव आहे. तुमच्याकडे काही जीव आहे का? इकडे आत्मा आहे. तिकडे काय आत्मा आहे का? आत्माच आहे ना? एकच आहे ना? मग असा पुरुष बदरे मावशी आहे काय? स्त्रीचा पुरुष केला. मेलं माणूसच इथं उठविलं का नाही? मग तुम्ही सांगायचं शिला बाबाची प्रेत यात्रा चालली होती आणि त्यांची पत्नी पाठीमागून सती जाण्याकरता निघाली होती. एवढ्यामध्ये चारी भावंडाला पाहिलं. म्हणजे आता त्यांचं दर्शन घ्यावं. मी आता आगडीमध्ये उडी घेणार आहे, आत्महत्या करणार आहे. जाता आता संता दर्शन झालं, उद्धार तरी होईल. ज्ञानोबरायांचं जाऊन दर्शन घेतलं. ज्ञानोबरांनी आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? अखंड सौभाग्यवती भाऊ. अखंड सौभाग्यवती भाऊ. ती माऊली ताडकर बोलली, महाराज माझ्या पतीची प्रेत यात्रा चालली आहे. हो, मी आता अग्नीमध्ये आत्महत्या करणार आहे. तुमचं दर्शन झाल्यावर मला काहीतरी मुक्ती मिळेल म्हणून तुमच्याकडे आलो आणि तुम्ही असला आशीर्वाद दिला.
ज्ञानोबा म्हणजे माझ्या मुखातून शब्द निघाला वाया जाणार नाही. कुठे प्रेत ती काय म्हणते चालली थांबवा थांबवलं उतरा खाली उतरलं. याचं नाव काय? याचं नाव सच्चिदानंद. सच्चिताने आनंद कधी मरू शकत नाही. संजीवन मंत्र म्हटला उठून बसवून जा घरी मुसरे घेतले जाणार नाही. काय करणार तुम्ही? आता लागणार पत्रे शहरात गेलो होतो. आता तुम्ही सांगाल ते काम करा. मग काय केलं? ज्ञानोबारायांनी मुक्काना बाबा म्हणायच्या आणि सच्चिदानंद बाबांनी लिहायच्या. नेवाशामध्ये जावा. अजून खांबाला बसून तो प्रकार तसा आहे. जे नेवाशाला गेले त्याला कळलं. म्हणून ज्ञानेश्वरी कोण लिहिली? मूर्द्यानं लिहिल्या मूर्द्यानं. आणि जिवंत आहे त्याला वाचता येत नाही. कसं झालं? आता एकदा ज्ञानेश्वरीचा हे काय केलंय? ड्रो काढलाय. रोज माऊली कोणा सांग माऊली कोणा सांग. आता ही वाचली पाहिजे. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पंढरी. कसं झालं? नाही जरी वाचता आले एखाद्या माऊलीला नाही वाचता आले आणि तिच्याकडे ही ज्ञानेश्वरी गेली तर तिला रोज तिची पूजा करायची. काय घरात अरिष्ट असं ते निघून जाईल. कमीत कमी पूजा तरी करा. तशीच नेऊन कुठेतरी ठेवू नका. हे मुर्द्याकडले लिहिले आणि जिवंत आहे तरी वाचायचं नाही. म्हणून आपल्यात एक पद्धत आहे. स्मशानात नेताना मध्यंतरी उतरतो का? हा मधल्या जागेला कुठं उतरतो? मधल्या जागेला काय म्हणतो? विसावा. खरा विसावा कुठं असतो? पत्रे शेड. त्या मधल्या जागेला आपण विसावा म्हणतो. तिथं खाली उतरतो. उतरल्यावर काय करतो आपण? सगळं बाजूला असं तुम्ही आहे ना हात कसं बाजूला नाही ते नाही. पुढचंच बाब बोलतोय. ते मागचं पुढे ते मला माहिती आहे. पण तिथं जे उभं राहतो ते झोपलेलं असतं खाली किल्लीवर बाबा. तिथं आपण का उभं राहतो? आपला एक समज आहे. ज्ञानोबारायांनी सच्चिदानंद बाबाची प्रीत यात्रा थांबवली. संजीवन मंत्र म्हटला उठून बसवलं. असा आपला एक समज आहे. आपलं उठलं तर उठलं पण आपलं उठून बसत. मग आपण काय करतो? मागचं आता बोलायचं. मागचं पुढचं नवल थोर नवलाव झाला. नवल झाला. नवलच्या गोष्टी बरेच सांगता येतील. थोर नवलाव झाला. वांचे पुत्र. पहिलं चरण पुरुष मंडळीकडनं सोडून घेतलेलं आहे. दुसरं चरण मावशीने सोडवायचं आणि तिसरं चरण मी सोडवायचं. चौथं चरण मिळाला वेळ तर बघून तर फिर मिळेल गेले. आता मावशीला तुम्हाला विचारतो. तुम्ही माझ्या आई बहिणीचा का आहात? जोरात बोलायचं नाही. फक्त उत्तर द्यायचं आहे. मला मी प्रश्न विचारणार आहे. फक्त मला एक सांगा. कृष्ण कुणाचा? जोरात बोला. देवकीचा. आई कोणाला म्हणतोय? दूध कुणाचं पितोय? मग दोघीपैकी नेमका कुणाला? आता ईश्वरीचा होय. पहिला कशी पार्टी कशी बदलायची करते बागे. कृष्ण कुणाचा? देवकीचा. दूध कोण पाजते? समा कोण करते? मग दोघीपैकी नेमका कुणाचा? ऐश्वर्याचा. बघा आता ऐश्वर्याचा कोण म्हणते? देवकीचा. कोण म्हणते ऐश्वर्याचा? उद्या तुमच्या लावायसाठी मी आलो. ऐका. देवकीने वाहिला आणि ऐश्वर्याने देवकीच्या कुठे जन्माला आला आणि दूध पिण्याकरता कुठे गेला? कुठे गेला मावशालो? ऐश्वर्या. आता मला सांगा ऐश्वर्यानं किती महिने वजन वाढवलं? पटकन बोला. बाबा तुम्ही बोलणारा नजर टाळकी घाली बरं का. मी आहे पाटील. येऊन बायकार बसले ती बसले. इकडे जागा नाही बघा. बोला. चला बोला. काय विचारलं मी? यशोदेनं किती महिने ओझ वागवलं? कोण म्हटलं? 9 महिने. यशोदेनं ओझ वागवलं नाही. तिनं यान दिली नाही. तिची सोनोग्राफी झाली नाही. ऐकता मिळाला का नाही? बिल कष्टाचा मिळाला. थोर लाव झाला. वाजे पुत्र बसवला. वाजूटीला मुलगा झाला का नाही? यान नाही. वागवली नाही.
सोनोग्राफीला आहे काय नाही बिल कष्टाचा मिळाला काय म्हणलं थोर लावलावं वांजे पुत्र. आता मला सांगा जन्माला कुठं आला देवकीच्या पाहिजे आणि दूध पिण्याकरता कुठे गेला का देवकीला दूध नव्हतं का देवकीला दूध होत परंतु राम अवतारामधली कथा आहे. प्रभू रामचंद्राला वनवासाला पाठवलं कुणी मावशीला पाठवलं कैकेयीनं. या बात असं उत्तर मिळालं पाहिजे. कैकेयीला पाठवलं कशासाठी भरताला गादी मिळण्याकरता बरोबर आहे का हं? हे वनवास संपून परत आलं जाऊ त्याला ते म्हणते ना मम्मीकडे पाठवा जाऊ 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 द्या जाऊ जाऊ ते ऐकणार नाही हो ते आता झोपला आले त्याला वाटलं आता हे चित्र काही बदलत नाही याकडे चित्र चला बा ये अहो जावा मी म्हणतोय जावा तुम्ही या मागे आलो तुम्ही विठाला मावशाला दूध पिण्याकरता कुठे गेला देवकीला दूध नव्हतं का देवकीला दूध होतं पण राम अवतारामध्ये कथा आहे. प्रभू रामचंद्र वनवास संपून परत आले ते सरळ आपल्या कौशल्य मातेला भेटण्याकरता नाही गेले कुठे गेले कैकेयीकडे गेले आणि कैकेयीला गेल्याचं दर्शन घेतलं कैकेयीचं आणि आई बोल तुला काय मागायचं ते माग. आता विचार करा वनवासाला कोणी पाठवलं कैकेयी आणि ते दर्शन करायला पहिलं आपल्या आईला तिकडे नाही गेलं कैकेयीकडे गेले जाईल का कोण आपण मग थोबाड यायचं कशाला बघायचं पण ते तिथंच गेलं कैकेयीकडे आणि कैकेयीला म्हणलं आई तुला काय मागायचं ते माग. तिने विचार केला मी याला भरताला गादी मिळण्याकरता याला वनवासाला पाठवलं आणि हे इथं आले मार्गदर्शन घ्यायला मुलगा असावा तर असा असावा. अंतकरणामध्ये इच्छा प्रकट झाली आणि कैकेयीने काय मागितलं रामा तू देणार हो मी देणार तुझ्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा. प्रभू रामचंद्र सांगितलं या अवतारामध्ये जमणार नाही मी या अवतारामध्ये एक बाणी एक वचनी एक पत्नी आहे मी ह्या अवतारामध्ये तुझ्या पोटी जन्माला येऊ शकत नाही पण पुढच्या अवतारामध्ये तुझ्या पोटी जन्माला येईल परंतु तुझं दूध पिणार नाही. का नाही पिणार तुझ्या ठिकाणी संकल्प आणि विकल्प असल्यामुळं तू मला 14 वर्ष वनवासाला पाठवलं पुढच्या अवतारामध्ये तुझं दूध पिलं तर 14 आणि 28 मला बाहेर काढावं लागतं. दूध पिण्याकरता कुठे गेला मावशी कुठे गेला यशवंतीकडे बरोबर आहे. मग तुम्हाला मी सांगतोय मंडळी टाळकरी मंडळी बंडा महाराज की जय हो संस्थेवाले मंडळी राजे मी ते पण कुठेही हाणायचं नाही खंडू मास्तर लय गावाला केपीटी वाला भाषणाला जाते मी ते पण कुठेही हाणायचं नाही जेवायचं त्याला कारण आहे. आमच्या गावात पारायण चाललं होतं पहिलं जुनं त्याला महाराजांकडे मोटरसायकल नव्हती आता 4 व्हीलर नव्हती ती एसटीने असं द्या घेऊन राहिली पंगत झालेली होती सगळी पंक्तीला गेली माणसं आताच्या आम्ही पाहुण्यावर आम्ही बसलो खुर्ची होती सगळी गेली पंक्तीला काशीद महाराजांना आम्ही शिकलो आम्ही म्हटलं पाहुण्याला आपण झालं सगळी पंक्तीला गेली ते महाराज आलं तेवढ्यामध्ये सरपंच हजर झाले. आजचे कीर्तन का हो मग जेवण हो पाहिजे की जेवण पंगत झाली आता बघा म्हणजे काही सोय होते का मग सरपंचीने आली होती काय करून शेतकरी साडी दिसून कीर्तनाला एवढ्यामध्ये सरपंचाला सांगितलं अहो ऐकलं का काय महाराज लेट आलेले ज्यांना जेवायचंय तर एखादी भाकरी बिकरी करा पिठलं बनवा असं होय. पण ती सरपंच परत फिरते आणि परत गेल्यावर ती परात घेते परातीमध्ये पीठ घेते पिठात पाणी ओतते आणि पीठ मारताना ती काय म्हणते माहितीये का बुवाची किरडी गेली बुवाचं मड गेलं जरा लवकर येवत नव्हतं. आता ते आण जर त्या बुवाने जर खाल्लं तर त्या बुवाची 6 महिन्यात किरडी गेल्याशिवाय राहणार म्हणून मिळते म्हणून कुठे बी हाणायचंय म्हणून तुम्हाला सांगतोय मिळते म्हणून कुठे बी हाणायचंय. हा पण पुरावा आहे आपल्याला पुराव्याशिवाय बोलायचं नाही पुरावा ऐका. बाणाच्या शैल्यावर पडलेले पितामह भीष्म उत्तरायणीपर्यंत हे ठेवणार नव्हतं. मग तोपर्यंत काय करा भगवंतानं सांगितलं असं करा पितामह
हे राहिलेले कौरव पांडव आहेत ना, याला धर्मनीती सांगा. आणि धर्मनीती सांगत असताना त्या ठिकाणी द्रौपदी हजर होती. ती द्रौपदी खत असत. पितामह भीष्मानं बाणाच्या शेवटनं पाहिलं, द्रौपदी का असतेस? त्याला पितामह भीष्म द्रौपदी म्हणते, पितामह प्रश्न विचारू, काय तुला विचारायचे विचार. द्रौपदी प्रश्न करते, काय पितामहाला? ज्या वेळेला भटसभेमध्ये मला विवस्त्र केलं त्यावेळेला तुमची ही धर्मनीती कुठं गेली होती? तुम्ही असे काय योग्य होता की भगवंताला प्रतिज्ञा केली हाताशस्त्र धरणार नाही, त्या भगवंताला तुम्ही हाताशस्त्र धरायला लावलं आणि आता सांगताय धर्मनीती. द्रौपदी तुझं अगदी बरोबर आहे. त्यावेळेला मी दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं, माझी बुद्धी दूर गेली, मला काही सुचलं नाही. म्हणून अन्न कुठं खावं, कुणाचं खावं, त्याच्या पाठीमागं इतिहास आहे. म्हणून भगवान सुद्धा देवकीच्या पोटी जन्माला आला, पण दूध पिण्याकरता कुठे गेला कळलं ना? थोर लावला झाला, वांजी तुला मुलगा झाला ना, बिनकष्टाचा मिळाला. हे मावश्याला मिळाला का नाही? बिनकष्टाचा मिळाला, थोर लावला झाला. हा झाला दृष्टांत, तुम्हाला पटवणे करता दृष्टांत. तर वांजेला मुलगा जर झाला त्याला वांज मारता येत नाही. पुन्हा कीर्तन संपल्याला विचारलं, वांजुटीला मुलगा कसा झाला, म्हणजे तिला वांज कशी पाहिजे? दृष्टांत सांगून पटवता येत. सिद्धांत काय तो पहा. सिद्धांत काय? जेव्हा नव्हते कुठे काही, चंद्र सूर्य ताराय नाही, अवघे शून्य चुक तेव्हा तेथे एक धारका निर्माण झाली की माय बा अनादि निर्गुण जेव्हा नव्हते कुठे काही, चंद्र सूर्य ताराही ह्या जगाच्या पाठून पहिल्या सुरुवातीला चंद्र नाही, तारा नाही, काय नाही, अगदी शून्य होतं. शून्य. आता शून्य म्हणजे काहीच नाही आणि शून्य म्हणजे काहीतरी आहे. दोन अर्थ लागतात. पहिला अर्थ शून्य म्हणजे जरा बोलत जावं बरं का, शून्य म्हणजे काहीच नाही आणि शून्य म्हणजे काहीतरी आहे. पहिला अर्थ ऐकला तुम्ही. आता एक शून्य काढा, किंमत शून्य. दोन शून्य काढा, किंमत शून्य. पण एक शून्य काढा, पाठीमागे एक्के लिहा, किती झालं? 10. पुन्हा एक शून्य द्या, बोला ना, 100. पुन्हा एक शून्य द्या, पुन्हा एक शून्य द्या, पुन्हा एक शून्य द्या, 1,00,000 आणि एक्क्या पुसा. किती झालं? मला सांगा, शून्याला किंमत कुणामुळे आली? एक्क्यामुळे आली, बरोबर आहे. आणि एक्क्याला किंमत कुणामुळे? एक्के करतात का एक्के? हे सगळं इकडे एक्के बसते बघा आणि इकडे सगळं शून्य. शून्यामुळं एक्केला किंमत आणि एक्क्यामुळं शून्याला किंमत, कळते ना? आणि त्या शून्यामध्ये एक धारगत निर्माण झाली. आवाढव्य शरीर घेऊन आली. सप्त ऋषींनी पाचारण केलं जगाची उत्पत्ती करण्याकरता. आली ती आली, आवाढव्य शरीर घेऊन आली. तेथे एक धारगत निर्माण झाली की जी माहिती आली ती आली, एकटीच आली. आता एकट्याला गमत गमत, एकट्याला गमत, एकट्याला गमत,
नाही बरोबर आहे त्याचं खरंच नाही गमत एकट्याला गमत चाल वाटलं पकवाजे तुम्हाला विचारतो 1 वर्ष झाले झालं की 1 वर्ष झालं 3 वर्ष झाली 3 वर्ष झाले हा कोरोनाच्या अगोदर झाले अगोदर पण झालं मला माहिती आहे मला नाही कळलं एकट्याला गमत मग तरण्याचं सोडून द्यावं पण 80 वर्षाचं म्हातारा सुद्धा म्हणतो म्हातारी कुठे आहे काय ना बाबा आता 80 वर्षाचं म्हातारा असलं तर घरात 2-4 सुना असणार म्हातारा चहा घेऊन कोण मावशी येणार सुनबाई येणार आहे का नाही आज्या सासरे मामाईला चहा घेऊन जायचं चला येऊया हा गडबड करू नका चहा सांडेल म्हातारा पाहिजे चौकात मामांची चहा घ्या क्या म्हटलं तिकडची मामांची चहा घ्या म्हातारा लगेच वर बघतो सुनबाई म्हातारी कुठे आहे सुनबाई मग ती आत्ती घरात आहे लगेच म्हातारा म्हणत तिला येवत नाही का मी काय म्हणतोय म्हातारीला गमत चहा परत 40 वर्ष आती मामाची चहा घेऊन तुम्हालाच बोलवते असं वे 70 वर्षाची म्हातारी एका हातात काठी आणि एका हातात चहाची कशी आता म्हातारी आहे बरं का तरणी म्हातारेपर्यंत पोचतो कपात बशी टाक राहत नाही पर म्हातारी पाहिजे का बाबा बरोबर ना आणि तिथे गेल्यावर काही म्हातारी प्रेमान देते याची हवय तिथं गेल्यावर प्रेमानं हे घे आणि ढोस तुला म्हातार पण ढोस मला काय म्हणायचंय एकट्याला गमत ती सुद्धा महामाया एकटी आली होती चंद्र नाही सूर्य नाही तारा नाही काय नाही एकट्याला गमत त्यामुळे मला एवढं बोलणार पण आली ती आली एकटी आली पण येऊ द्या की पण जगाची उत्पत्ती करण्याकरता जोडी पाहिजे उत्पत्ती करण्याकरता एकट्याला उत्पत्ती होऊ शकत नाही पण आले ते आले पण धारगज मोठी आवड हवेशीर घेऊन आली आता कोण पसंत करायला पाहिजे का नको आली पसंती पहिली पसंती नव्हती शहाजी महाराज तुमचं कसं झालं तुमच्यावर पहिला नंबर पसंतीनं झालं का रिटून झालं काय लाभाड बोलताय अहो आमचं रिटून झालं तुमचं पसंतीनं झालं होय महाराज तुमचं पसंतीनं झालं या ठिकाणी झालं बाबा तू चष्मेवर तुमचं कसं झालं पसंतीनं झालं कमालच आहे तुमचं वय किती आहे 84 तुम्ही पसंतीनं झाला म्हणता रे पहिले पसंती नव्हती बाबा लबाड बोलताय चुलत्या मालतीला ठरवायचं ना आपल्याला गपजार उभं राहायचं पहिली पसंती होती का पहिली पसंती दादा तुमचं असंच हो लग्नात बघितलं कसं नाही ते बरोबर आहे सगळ्यांचं असंच आहे पहिल्या जुन्यांचं आता तसं नाही आता 2-4 बॉडीगार्ड 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर पसंत करण्याकरता गेल्या काय येतं मावशन पाणी आणा जरा बोला की गेल्या काय येतं पाणी आणि पुन्हा काय येतंय चहा पुन्हा काय येतंय पोहे आता पोहे घेऊन कोण येतं त्याच येते चला पोहे मला सांगा नवरदेवाचं लक्ष पोह्याच्या प्लेटवर असतं का नसतं आहे का नाही त्या कशा आहेत मला कशाबद्दल सांगायचंय नवरदेवाचं लक्ष पोह्याच्या प्लेटवर नसतं त्या कशा आहेत आणि त्या ठिकाणी एखादी जाडजूड मावडी जर पोहे घेऊन आली
अर्जुन माऊली पोहे जर घेऊन जर आली तर नवरदेव हळूच फुल होतो. अन्न म्हणजे जरा थांब पोह्याचं प्लेट संपू दे. हे बघा आता हसायला लागेल तर बघा ना काळवाडलं होतं बघा चेहरा पाहिजे. आता ते पाठ करते आपलं कसं घ्यायचं. तेथे एक ढालगास जिसकी बीवी मोठी उसका ही बडा नाम अमिताभ बच्चन. तिने विचार केला माझा एवढा आवड विषय नाही मला कोण पसंत करणार नाही. मग काय केलं महामायाची गुणमाया बनली म्हणजे नट्टी बनली. आता आला व्यवहार नटायचा कशासाठी गड्या बघू लागला. नटायचं कशासाठी पावडर लावायची लाली लावायची कशासाठी माझ्याकडे कोणीतरी बघावं पण पाहण्याकरता कोण तयार होऊन झालं. ती सुद्धा नट्टी बनली पण पाहण्याकरता तयार कोण झालं. आपल्याकडं प्रमाण आहे महाराज. आधी कोणा तिला खेळला जाऊ दे म्हातारा झाला की असं पाण्याचं विनेकरी झोपलं पाहिजे. ह्या बुवाला काही काम आहे. 2 तास झालेलं पुढे आणि झोपलं. महामायाची गुणमाया बनली म्हणजे नटी बनली नटी. लक्ष झालं तरी पण पसंत करण्याकरता कोण तयार झालं. जगाची उत्पत्ती करायची आहे जोडदार पाहिजेच याशिवाय उत्पत्ती होणार नाही. महामायाची गुणमाया बनली तर सूर्याचा मांडेला घेऊन प्रपंचाचा रुवेला घेऊन ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू आगातीची माया आणि कोलाटीनं खेळला या सगुण माया. कोलाटीन वारती उडी 21 वर्गावरती माडी एके द्वार खिडकी उघडी आगातीची माया आधी कोलाटीनं खेळला या सगुण माया. महामायाची गुणमाया बनली नटी म्हणजे पसंत करण्याकरता कोण तयार झालं. आता जगाची उत्पत्ती ते करायची आहे जोडदार तर पाहिजे. मग काय केलं कल्पना केली इच्छा प्रकट केली. हाताचं तळात सोडलं तळाला फोड आला. फोडामध्ये एका मुलाला जन्माला घातलं आणि त्या मुलाला म्हणते चल तू माझी समाज लग्न कर. जगाची उत्पत्ती करायची. ते मुलं म्हणते तू माझी आई आहेस. आई संलग्न करू मंडळी व्यवहारात आई संलग्न करता येतं का. जरा जोरात बोला नाही तुम्ही कुणा सहन केले. तुम्हाला मी आई म्हणायला लावणार मग कीर्तन बंद करणार त्यासाठी मागाल. लग्न करणार नाही. तिसरा डोळा खोला जाऊन भस्म केला ठेवणार नाही. पुन्हा इच्छा प्रकट केली कल्पना केली आणि पुन्हा त्रास ठेवला. पुन्हा मुला जन्माला घातलं. त्या मुलाला म्हणजे चल जगाची उत्पत्ती करायची तू म्हणजे लग्न कर. नाही म्हणजे तू माझी आई आहेस. पहिला जाळलेला होता त्याला हळूच कानात सांगितलं अरे हो म्हण तिला जाळायची सवय. ती आदिशक्ती माया आहे. जाळायची सवय. मला जाळले तुला बी जाळ. तू कोण बोलतोस म्हटलं मी आधी नारायण आहे. तुझ्या अगोदर आलेलो आहे. तिनं माझं शरीर जाळलेलं आहे. ती मला जाऊ शकत नाही. नैनम सिद्ध ती शस्त्राने नैनम जाती. हो तिनं माझं शरीर जाळले ती मला जाऊ शकत नाही. हो म्हण. दुसऱ्या नंबरचं पोरग म्हटला जाऊन घेण्यापेक्षा हो म्हटलं काय खोटं. हो म्हटलं आणि तिला आनंद झाला. मला पती मिळाला मला पती मिळाला. कोण पती मिळाला स्वतःचा मुलगा. आपल्याकडे प्रमाण आहे. काय प्रमाण आहे हाय बोलणं पाठ माहिती का. पती जन्मले माझे उदरी पती जन्मले माझे उदरी मी झाले तयाची. तिने बापाची दालना केला
कोण बोललेल्या लक्षात आलं पती जन्मले माझे होते मी झाले त्याशी लोक कशी गंमत आहे बघ की हा कशी गडबड झाली विठाल विठाल तिला आनंद झाला मला पती मिळाला आणि त्या अंदाजे भारतमध्ये काही मागायचे ते माग चल माग काय मागायचे ते त्यानं विचार केला जो ज्या डोळ्यानं जाळते आहे तो डोळाच मागून घ्यावा ते डोळा मागून घेतला डोळा हातात आल्याबरोबर पळत सुटलं स्मशान गाठलं पहिला जाळलेला होता त्या राखेच्या ढिगाऱ्यापेक्षा जाऊन बसलं आणि ते चित्तापासून आपल्या अंगाला बसलं आता इथं तळाटात निर्माण केला मायेने तळाटात निर्माण केला तिथंच थोर नाव लावा झाला वांजे पुत्र कळलं वर्ष तिथंच बीर बाप्पाचा तयार केला तो पहिला जाळलेला होता त्या राखा ढिगाऱ्यापेक्षा जाऊन बसलं ते चित्तापासून आपल्या अंगाला बसलं आपण रक्षा विसर्जन म्हणतो आपण जर सावडा गेलो काय म्हणते सावडायचं सावडा गेलो लांब हात लावतोय घरी येईपर्यंत 4 वेळा गोमूत्र अंगावर शिपडून घेतोय मंडळी म्हणते थांबा आत येऊ नका काय शिपटून आवे ते आंघोळ करा मग आत या अहो लय भाकरीकडे काय 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 एखाद्याचा अय बाबा एखाद्याचा जर 13वा असला 10वा असला तर काय बुवा म्हणते नाही नाही आम्हाला 10व्याचं चालत नाही 13व्याचं चालत नाही आणि ह्या बुवाचा 10वा काही कावळ्याला घालायला आणि हात सोड तुम्ही आणायचं बाबा लय ती बाबू हे 10व्याचं चालत नाही 13व्या आणि तुझा 13वा कोणी काय आणि त्या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये ध्वनी निर्माण झाला ते जगाच्या पाठीवरचा पहिला मंत्र कोणता ओ आजच चला सर्वांनी म्हणावं कुठून निघतो नाभीतून परा परा पश्यंती काय तुम्ही माळकरी हा तवाच करते नाही तर असं करते रे परा पश्यंती मध्यमानी वैखरी नाभीतून ओम निघा आणि ओम मध्ये तिघाची उत्पत्ती झाली अउम आकार उकार मकार आकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार उत्पत्ती स्थिती आणि लय ओंकार स्वरूप साधं म्हणतो ओंकार प्रधान देवाचे जन्म प्रधान रूप आकार गद कुठं लावला तू इथंच माता मला कंकू कुठं लावत्या पती हा परमेश्वर आहे पूजा कुठं इथंच काय एखाद्या माणसा मोठा कोणता तिकडे गाला नव्हते गाला माझा माझा मोठा ऑफिसर आहे गाला इथंच ओमची पूजा इथं त्रिवेणी संगम आहे आणि हा ओम 3.5 मात्रेचा आहे किती मात्रेचा 3.5 मात्रेचा शरीर किती हाताचं जाळाला जाळा किती लागते 3.5 या शरीरावर 3.5 कोट केस आहेत केस कोट
साडेतीनचं कशी घेतली वर्षाचं मुहूर्त किती वर्षाचं मुहूर्त किती 3.5 साडेतीनचं गणित जबरदस्त आहे त्याच्यामुळं ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरीला सुरुवात केली कुठून केली ओम ओम नमो जियाध्या वेद प्रतिपाध्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलात्मती प्रकाशो मने निवृत्ती दासो ओमला प्राधान्य दिलं आणि जेवढे बी ज्ञानेश्वरीमध्ये ओवे आहेत 9036 जेवढे बी ओवे आहेत त्या 3.5 वर कट केले कुठली बी ओवी घ्या कुठली बी ओवी घ्या किती वर कट केलेले कुठली बी ओवी तरी 9वा अध्याय पहिली ओवी तरी अवधानी ऐकले दिजी मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका 4 कटच केले बघा जे खानची व्यक्ती सांगू तया सत्कर किंवा होता परस्परे पडो मैत्र जीवांची 4थी कडी कट केले 3.5 वर ते कुठली बी ओवी घ्या हे 3.5चं गीत आहे ज्ञानोबारांनी 3.500 दृष्टांत दिले ज्ञानेश्वरीमध्ये मोठी गंमत आहे भागवत आणि ज्ञानेश्वरीमध्ये फरक भागवतामध्ये चौका असतो चौका आहार निद्रा भय मैथुन सर्व योनिशी समसमान परी मनुष्य देहीची ज्ञान अधिक जाण सर्वता चौकडा सारखाच चारी कण्यासारख्या भागवत समजायचं आणि 3.5 वर कट केलं की ज्ञानेश्वरी समजायचं सोपं गणित आहे जगाच्या पाठी पहिला ओम आला आणि ओम मध्ये तिघाची उत्पत्ती झाली कुणाची ब्रह्मा विष्णू आणि महेश ब्रह्मदेवाला सांगितलं उत्पत्ती करायची विष्णूला सांगितलं सांभाळ करायचा आणि शंकराला सांगितलं श्मशानात खुचलून जाणायचं उत्पत्ती स्थिती लय कळलं थोर लावलाव झाला वांचे पुत्र प्रसवला कळलं कसा जन्माला आला ते थोर लावलाव झाला वांचे प्रसवला 2 चरण आताशी झाले अजून 2 बाकी आहेत सर्वांनी हाताने टाळी मुखांना विठो विठो पण असं इतकं तयार नाही गुरुजीच तयार आहे तिथं त्याला काय गुरुजी तयार नसते त्याला बी गुरुजी तयार आहे पण जन्मजन्मी आम्ही भाऊबंदी केली तेव्हा कृपा केली आणि दुसरी भानगड एक सांगतो पक्वा जायला पक्वा ते सहज नुसतं असं टच केलं तरी तो आवाज खरी कारण त्याच्यामध्ये तर आहे तर किती राहणार असं रात्री सर्वांच्याकडनं भजन म्हणून घेतलेलं आहे आता फिरमिलेली 11 म्हणजे 11 वाजून वर झाले अजून 2 चरण आहेत शरण सोडवणार नक्की सोडवणार अभंग अर्धवट ठेवणार पुन्हा काय गॅरंटी याची बरोबर आहे
आता ठरवलं होतं की रोजचा एकच कार्यक्रम करायचा, एक बाद झाला आपल्याला पोटा वाटत. पण लय जागरण केल्यामुळे सकाळी उठून लागतोय आणि जेवायचं नाही, अर्धवट बोली हालतोय कचकून खाल्लं. दोन चरण झालं दोन बाकी विंचू बांधाळा शिजाया वेगळा आहे बरं का. कालचा मार्कोस होता, आताचा सोनी आहे. तुम्ही मला कालचा वेगळा आहे.
क्या बात वा कटुंबासाठी जरा टाळी वाजवा. खरंच एवढा स्पीडली मी पकडलो. दुसरा सुद्धा सापतील दुसरा स्वर ज्ञान आहे, लागदाची माहिती आहे. पण मी फोन केला त्याला फोन उचलला नाही. मग आग्रा कोणी केला पण नाही. बरंच फोन केलं ते कधी नेमकं वाजवणार पाहिजे. बरं असले जाऊया पुढे क्षेत्र वाढेल. विंचू पाताळाशी जाईल शेष माता वंदे पाहिजे. तुम्हाला पहिला दृष्टांत सांगतो, नंतर शीतान पाहू. पटकन मला उत्तर द्यायचं, बोलायचं बरं का दादा, बोलायचं. दोघा रामायणामधला दृष्टांत आहे. दोघा भावाना पाताळात नेल. कुणी कुणाला? कुणी कुणाला? दोघा भावाना पाताळात नेल. कुणी कुणाला? रावण या दोन राक्षसांनी रामाला लक्ष्मणला खाल्लं, भुयार काढलं आणि घेऊन गेले. सूर्योदय झाला. हनुमंतरायाने पर्णकुटी खोडली. आत पाहिलं तर पुण्या जवळचा बहुदा नॅशनल हायवे. हनुमंतराय म्हणले अरे पर्णासकट घेऊन गेले. त्याच भुयारामध्ये हनुमंतराय उतरले. हाच विंचू. दृष्टा सिद्धांत संघ सांगतो. आता 11 दिवस झाले होतं, पण आता आभार सोडल्याशिवाय जमत. जिथे ह्याला घेऊन गेले होते त्या ठिकाणी हनुमंतराय पोहोचले. कुठे गेले होते? पाताळात. कुठं? मैकावती नगरीमध्ये. कशासाठी? महाकालीला बळी चढवण्यासाठी. तिथं हनुमंतराय पोहोचले. पाहिलं दरवाजा बंद आहे, खिडक्या बंद आहेत. आज जायचं कसं? हनुमंतरायाने आपल्या हनुमंतराय त्याचे सूक्ष्म रूप धारण केलं आणि गवाक्षद्वारे वर्ण खाली उतरलं आणि देवीला बोलायला लागली, चाल चालती हो. देवी कापायला लागली. तिला ओळखलं, हा 11 रुद्र आहे. ह्याच्या पुढे माझं काही चालायचं नाही. ती मग ते कुठलं जाऊ सांगा. दरवाजे बंद आहेत, खिडक्या बंद आहेत. जाऊ कुठलं बी जा. कुठनं काढली हो? मोहरीत. ह्यातनं जाऊ सांगितलं. आज स्वतः देवीची जागी उभी राहिली आणि बोलायला लागले, भक्त हो मी प्रसन्न झालेली आहे. बाहेरनं भक्ताने ऐकलं देवी आज बोलतीये. मूर्तीची देवी बोलत. आता ती देवी मूर्ती ती काय प्रश्न वेगळा आहे. भक्त हो मी आज प्रसन्न झालेले आहे. राज्यामध्ये असं थोडं धैर्य जाणार आणि या गवाक्षद्वारे वर्ण खाली होता म्हणून सांगितलं. मग राज्यात होतं तेवढं धैर्य आणलं, वर्ण वतायला सुरुवात केली. हनुमंतरायांनी आज तोंड पसरलं होतं, पाहिजे तेवढं हाणलं. पुन्हा राहिलं बंद करा. आता दुसरी एक माझी इच्छा आहे. काय? जे बली देण्याकरता दोघांना आणलेले दोघांना जिवंत आत सोडा. बाईच्या राक्षसाने विचार केला, कापायचं काय जीवन सोडायचं काय? घेतलेलं आपल्याला दोघांना जिवंत आत सोडलेला आहे. पुढा दरवाजा बंद केलेला आहे. दोघांचा प्रवेश आत झाल्याबरोबर देवीच्या रूपामध्ये असणारे हनुमंतराय म्हणतात, बोलो तुम्हारी अंतिम इच्छा कुछ है? म्हणजे तुमची शेवटची इच्छा काय आहे का? राम बी बोलत नाही, लक्ष्मण बी बोलत नाही. आता लक्ष्मण म्हणतो हा एवढा मोठा थोरला आहे, थोरला भाव आहे, बोलायला पाहिजे का? पण रामाला माहिती होतं की मला मारणारा अजून पैदा झालेला मी मरू शकत नाही. मग ते काय भेट नव्हतं. पण लक्ष्मण लागले कापायला. आता काय खरं नाही. बाहेर मोकळा होतो. आता आत घातले, दरवाजा बंद केलाय. हे दोघंही बोलत नाही. पुन्हा देवीच्या रूपामध्ये असणारे हनुमंतराय म्हणतात, अरे तुम्हाला सोडवणारा कोण आहे की नाही? तरी पण राम बोलत नाही. कापत कापत लक्ष्मण म्हणत, माझा हनुमंतराय असता तर दोन दाखवला असता. तिथं कोण होतं? हनुमंतराय होते. काय वाटलं असं? काय नाही, देवीचं रूप टाकून दिलं आणि जय श्रीराम एवढं पाहिलं कोणी? लक्ष्मणानं. कसलाच न विचार करता हनुमंतरायाच्या पायावर मस्तक ठेवलं. कुणी? लक्ष्मण कुणाचा अवतार? शेषाचा अवतार. बरोबर. अभंगाचं चरण काय? विंचू पाताळाशी शेष माता वंदे बाय. कळलं का? कुणी कुणाच्या पायावर कसं मस्तक? ओके. दृष्टांत संपला. हो पुढं. आता ह्यातला विंचू
रथामध्ये पाठीमाग बसले तो कोण आहे? अर्जुन आहे. सारथी करते ते कोण आहे? कृष्ण आहे. या रथाची घोडी कोणती? जीव, नाक, डोळा, त्वचा आणि कान. त्या रथाची घोडी 5, या रथाची घोडी 5, त्या रथाचं लगाम. हे रथाचे घोडे आहेत तर ते लय आगाव आहेत, है का नाही? डोळ्याला वाटतं चांगलं बघावं, है का नाही? चांगलं बघावं. डोळे थोडी अरे सुख महाविठोबाचे मुख कानाला वाटतं चांगलं आहे, जीवनाला वाटतं खायचं खाऊ घालायचं. माणसाच्या पलीकडे खाते